तुमच्यासाठी घेऊन आलोय टीसीएस आयबीपीएस वर आधारित भाग 2 चं लेक्चर। आपण भाग 1 चं लेक्चर बघितलं, त्या भाग 1 च्या लेक्चर मध्ये काही प्रश्नांचं विश्लेषण आपण करून घेतलं की पेपरच्या दृष्टिकोनातून जे काही संपूर्ण पेपर होत आहे टीसीएस आयबीपीएस वर आधारित जे काही प्रश्न विचारले जात आहे तर त्यावर आधारितच आपलं आजचं दुसरं लेक्चर आहे। कारण की मित्रांनो, ही जी सिरीज आपण सुरू केली आहे तर आपण ही सिरीज परिपूर्ण महावितरण जो काही पेपर आहे तर महावितरणसाठी स्पेशल महावितरणची जी काही भरती आहे 5347 जागांची भरती आहे, खूप मोठी मेगा भरती आहे। या सुवर्ण संधीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी अपेक्षा करतोय किंवा अशा पद्धतीने अशा प्रकारची एवढी मोठी भरती पुढे येईलच याची शाश्वती नाहीये। त्याच्यामुळे परिपूर्ण जेवढा तुम्हाला फायदा करून घेता येईल मराठीचा किंवा प्रवीण कड सरांचे जे काही लेक्चर असतील त्यांचा तर आवर्जून सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्या। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं प्रवीण कड क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पुन्हा सांगण्याची गरज नाही। काही विद्यार्थी माझं नवीन लेक्चर बघत असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की आता आपली जी काही लॉन्चिंग ऑफर आहे तर त्या लॉन्चिंग ऑफरवरती फक्त 499 फीज आपली आहे। 6 महिन्यासाठी ही बॅच असणार आहे आणि या बॅच मध्ये परिपूर्ण घटकनीय नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्याच्यानंतर परिपूर्ण टीसीएस आयबीपीएस पॅटर्नचे जे काही प्रश्न विश्लेषण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, ते आपण लाईव्ह मध्ये घेणार आहे। त्याच्यानंतर घटकनीय टेस्ट सुद्धा उपलब्ध आहे की नेमकं टीसीएस आणि आयबीपीएस आहे काय, कशा पद्धतीने प्रश्न विचारते आहे मराठी विषयाच्या संदर्भात, तर या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय। त्याच्यानंतर आपली बॅचचं स्वरूप असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, बरोबर। सर्वांनी आवर्जून ही बॅच जॉईन करा। 500 रुपये नथिंग आहे, काहीच नाही आहे, ओके। कारण की त्या 500 रुपयामध्ये तुम्ही नुसतं मराठीचं पुस्तक जरी विकत घ्यायला गेलात ना तरी 300-350 रुपये तुम्हाला पेड करावे लागणार आहे। आणि इथं तुम्हाला या 500 रुपयाच्या फी मध्ये लॉन्चिंग ऑफरच्या फी मध्ये तुम्हाला परिपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर पण मिळणार आहे, म्हणजे परिपूर्ण 70 ते 80 लेक्चर तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध होणार आहे, लाईव्ह सेशन करता येणार आहे, शब्दसंग्रह परिपूर्ण चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये शब्दसंग्रह तुम्हाला अभ्यासता येणार आहे। त्याच्यामुळे बिनधास्त कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता काही विचार न करता खरंच तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास करायचा, या परीक्षेसाठी तयार व्हायचा, यशाला गवसणी घालायची, यशाला साक्षीदार व्हायचं आहे तर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आजच यशाचे साक्षीदार व्हा। मराठीमध्ये 20 प्रश्न जे काही आहे ते 20 पैकी 20 प्रश्न मिळवून देण्याची जबाबदारी किंवा तुम्ही जर त्या पद्धतीने अभ्यास केला तर 100% मिळणार। कारण की कन्सेप्ट क्लिअर करून देणारा मी आहे आणि त्यानंतर अभ्यास करणारे तुम्ही आहे। ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही मार्गस्थ झालात तर नक्कीच तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळणार। सर मिळतात का असे, तर यस मिळतात, काही अडचण नाही। कारण की मराठी म्हटल्यानंतर कन्सेप्ट क्लिअर झाल्या की त्या पद्धतीचेच प्रश्न पेपरमध्ये आपल्याला विचारले जातात। 1-2 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो पण तुम्हाला तेवढे प्रश्न सोडवता येणार आहे। चला आजच्या पहिल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया। बघा पहिला प्रश्न काय आहे, दिलेल्या पर्यायातून म्हणीचा योग्य अर्थ निवडा। बघा आता म्हण काय दिली आपल्याला, आधी बुद्धी जाते मग जाते लक्ष्मी। आता ही आपली दैनंदिन जीवनातली म्हण आहे, अगदी सर्वांना हे परिचित असणार आहे। पहिला पर्याय दिलेला होता पैशाने सर्व कामे साध्य होतात, हे चुकीचं आहे। आता पैशाने सर्व कामे साध्य होतात कारण की तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात पोरो, अलीकडच्या काळामध्ये यावरती एमपीएससीने 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारले गेले की वाक्प्रचार आणि म्हणे। अगदी लहानपणापासून आपण जेव्हापासून शाळा शिकतोय तेव्हापासून या दोघ गोष्टी ऐकत आलेलो आहोत की वाक्प्रचार म्हणजे काय आणि म्हणी म्हणजे काय। तर याचा अर्थ आधी समजून घ्या की वाक्प्रचार आणि म्हणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा महत्त्वाच्या ठरतात। कारण की जेव्हा जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे जे प्रसंग येतात ते प्रसंग किंवा एखाद्याला उद्देशून, म्हणजे जो अर्थ आहे जशाच्या तसा अर्थ न घेता त्याला उद्देशून दुसरा अर्थ जो काही प्रकट करण्याची जी काही ताकद असते किंवा प्रकट करण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, दुसरा अर्थ प्रकट करण्याची, त्याला मराठीमध्ये वाक्प्रचार आणि म्हणी म्हणतात। जो 5 नोव्हेंबरला एमपीएससीचा पेपर पार पडला हो, तर एमपीएससीच्या पेपरला यावरती प्रश्न विचारलेला होता, त्याच्या व्याख्येवरती प्रश्न विचारलेला होता। म्हणजे अशा पद्धतीची प्रश्न तुम्हाला विचारले जातात। म्हणून पहिला पर्याय तर काही येऊ शकत नव्हता। पैशाने सर्व कामे साध्य होतात हे दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे, पण तरी सुद्धा पैशाने सर्व काही होत नाही, समजलं का। नुसता पैसाच सर्व काही नाही या विषयात लक्षात असू द्या। त्यानंतर नंबर 2 बघा, आता आपले वर्तन बिघडले, माणूस अविवेकी झाला की दारिद्र्य त्याच्या मागे लागते व हाल अपेष्टा भोगाव्या लागतात। हेच त्याचं योग्य उत्तर आहे की जेव्हा
म्हणजे आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते, बुद्धी गेल्यानंतर लक्ष्मी भ्रष्ट होते, बरोबर आहे. म्हणजे तो कुकर्माने वळला रे, की त्याच्यानंतर त्याच्याकडं असलेलं जे काही ऐश्वर आहे ते ऐश्वर लयास जाते. त्याच्यामुळे आपली कर्म, आपले विचार, आपला विवेक उत्कृष्ट पद्धतीने असला पाहिजे. म्हणजे याची जी काही दिलेली म्हण आहे याचीच सांगड आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे काही प्रसंग, येणारे जे काही कर्म आहे किंवा दैनंदिन जीवनामध्ये जे काही कर्म आपल्याकडनं घडत असतात त्याच्याशी निगडीत आहे. म्हणून याचा अर्थ जो काही आहे तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर म्हणी आलेल्या असतील तर या म्हणीचा अर्थ अशा पद्धतीने प्रकट होत असतो. तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला होता, बुद्धी असल्याशिवाय लक्ष्मी घरी दारी येत नाही, हे चुकीचं आहे. माणसाच्या खिशातून पैसे हरवले तर त्याची बुद्धी भ्रष्ट होते, हे नक्की, हेही चुकीचं आहे. पैसे हरवले म्हणजे आयुष्यभराचे पैसे हरवून जातात का, असं नाही. समजलं का? म्हणून पर्याय क्रमांक 4 ही चुकीचा होता. म्हणून पर्याय क्रमांक 2च बरोबर होता. आता आपण तिघ पर्याय बाजूला काढू शकतो, पर्याय क्रमांक 2 घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सध्या विचारले जात आहेत. त्यानंतर नंबर 2चा प्रश्न बघा. आता अर्धचंद्र मिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलाय. अर्धचंद्र मिळणे. आता बरीच पोरं काय करणार आहे, बरेच जे काही नवीन कार्यकर्ते असतील त्यांना काय वाटणार आहे की अर्धचंद्र मिळणे म्हणजे काय, अर्धा चंद्र होणे, अशा पद्धतीने काही याचं उत्तर देत असतील, पण हे चुकीचं आहे. काम अपूर्ण होणे हेही चुकीचं आहे. त्याच्यानंतर याचं योग्य उत्तर आहे हकालपट्टी करणे. अर्धचंद्र मिळणे म्हणजे काय तर हकालपट्टी करणे. समजले का? त्याला हाकलून लावणं, कामावरनं काढून टाकणं, अशा प्रकारचा अर्थ त्याचा प्रकट होत असतो. त्याच्यानंतर राग येणे. राग येणे हे पण येऊ शकत नव्हतं. राग येणे म्हणजे काय, अंगाचा तीळ पापड होणे, संताप होणे, बरोबर ना. म्हणून तिकडं त्याचा अर्थ अशा पद्धतीने प्रकट होतो. पण आता इकडे आपल्याला विचारलेलं अर्धचंद्र मिळणे म्हणजे काय तर हकालपट्टी मिळणे किंवा आपल्या हातामध्ये राजीनामा मिळणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मी तुम्हाला सांगतोय, नेहमी प्रत्येक लेक्चरला सांगतोय की मराठीची जबाबदारी मी घेतली आहे ना, तर परिपूर्ण जबाबदारी मीच पार पाडणार आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त जेवढं सांगतो आहे रेग्युलर लेक्चर अटेंड करा, जेवढं सांगतो आहे तेवढंच करा, विषय संपला. ओके. त्यानंतर 3 नंबरच्या प्रश्नाकडे चला. बघा आता अशा प्रकारची प्रश्न मागच्या वेळेस सुद्धा आपण घेतली. बघा आता खाली दिलेल्या पर्यायातून व्याकरणाच्या दृष्टीने योग्य असलेला पर्याय निवडा. मला असं वाटतं आता याचं उत्तर सर्वांना येणार आहे. चला द्या बरं, याचं उत्तर काय. पहिला पर्याय वाचा आधी. राजधानी नवी दिल्लीची वेशीवर शेतकरी येऊन. आता राजधानी नवी दिल्लीची म्हटल्यानंतर हे चुकीचं वाटतंय. वाचताना लगेच लिंक लागते रे. जर तिथं योग्य पद्धतीने वाक्य लिहिलेलं असणार आहे तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आला असता. राजधानी नवी दिल्लीची वेशीवर, नवी दिल्लीच्या वेशीवर असं पाहिजे होतं, म्हणून दिल्लीची हे चुकीचं आलेलं आहे. त्यानंतर पुढे वाचा. शेतकरी येऊन थडकल्यानंतर, थडकल्या नाही धडकल्यानंतर, बरोबर ना. केंद्र झालाय, ते केंद्र झालाय, केंद्र नाही केंद्र असते ते केंद्र, बरोबर ना. सरकारने रब्बी पिकाच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या 3 ते 4 चुका त्या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला सापडल्या, म्हणून पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. कारण की व्याकरणिक दृष्ट्या आपल्याला काय विचारलं आहे, शुद्ध वाक्य विचारलेलं आहे, योग्य वाक्य विचारलेलं आहे. नंबर 2 बघा. आता मान्सूनच्या परतीचा प्रवास अद्याप संपलेला नसला. बरोबर. स्वल्पविराम तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय सांगतो तो. स्वल्पविराम कुठेतरी थांबल्याचा भास सांगत असतो, थोडा वेळ विश्राम घेण्याचा भास तो देत असतो, असा त्याचा अर्थ प्रकट होत असतो. तरी जून ते सप्टेंबर हे 4 पावसाळी महिने राज्यातील 19 जिल्ह्यांसाठी जवळजवळ कोरडे गेले ना. म्हणजे अशा पद्धतीने आता काही पोरं म्हणतील सर जवळजवळ, अरे जवळजवळ तो पूर्ण अभ्यासचा शब्द आहे ना, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. पहिला जो शब्द येतो तोच दुसरा शब्द येणं म्हणजे पूर्ण अभ्यास. मग आता जर आपण लक्षात घेतलं पर्याय क्रमांक 2 मध्ये कुठेही मला चूक दिसलेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आपल्याला दिला होता संपूर्ण मराठवाड्याकडे तसेच पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवल्याने तिथे रब्बी पिके हाती लागण्याचा शक्यता नाहीच. आता लागण्याची पाहिजे होतं, तिथं झालेलं आहे लागण्याचा, बरोबर ना. म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 ही अशुद्ध होता, पर्याय क्रमांक 3 ही चुकीचा होता, बरोबर ना. त्याच्यानंतर पुढे बघा. आता औरंगाबाद, बीड, आताच छत्रपती संभाजीनगर, बरोबर ना, आणि जालना यांसारख्या जिल्ह्यातील 3000 गावांमधील असा पाहिजे होता, बरोबर आहे. हे चूक आहे. पिकांची आणेवारी
50% कमी आहे, बरोबर. म्हणजे आता इथं सुद्धा काय झालेली आहे, चूक झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 2 असा आहे एकमेव की तिथे कुठल्याही प्रकारची चूक आलेली नाही, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. यस, ओके, डन. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा 3 नंबरचा प्रश्न होता. 4 नंबरच्या प्रश्नाकडे चला बघा. आता खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शुद्ध म्हणजे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. आता बघा इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. वातानुकूलित हा शब्द आपल्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिचित आहे. आता वातानुकूलित म्हटल्यानंतर काही जण अशा पद्धतीने लिहितात. वातानुकूलित म्हटल्यानंतर काही जण वातानुकूलित अशा पद्धतीने त्याचं लिखाण करतात. काही जण अशा पद्धतीने लिहितात. वातानुकूलित अशा पद्धतीने त्याचं काही जण लिखाण करत असतात. पण मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, वातानुकूलित म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हा त्याचा योग्य आहे. तिथं कुठेही शंका नाही, बरोबर का. म्हणजे अशा पद्धतीने हा योग्य शब्दलेखन किंवा शुद्ध लेखन त्यासाठी योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. आता खालील म्हणींचा योग्य अर्थ निवडा, बरोबर. पुराणातील वांगी पुराणात. आता ह्या म्हणजे ही म्हण वाचल्यानंतर आपल्याला अर्थ प्रकट होत असेल. पहिला पर्याय दिला होता फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आता फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे हे म्हण योग्य ठरणार आहे का? तर नाही. फक्त म्हणजे आपल्या स्वतःच्या पोळीवरच तूप ओढणे यासाठी ही म्हण लागू पडणार आहे, बरोबर ना. स्वतःच्या असं म्हणू शकतो आपण, स्वतःच्या पोळीवरच तूप ओढणे, म्हणजे याचा अर्थ इथं प्रकट होऊ शकतो, बरोबर ना. म्हणजे हा पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. पुराणातील वांगी पुराणात हा पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. पुराणातील भाकड कथा म्हणजे सर्वांना माहिती आहे. भाकर कथा याचा अर्थ काय होतो? भाकड कथा याचा अर्थ प्रकट होतो गप्पा. समजलं का. काही मित्र अशी असतात की नुसती गप्पा असतात, नुसती गप्पा मारतात, बरोबर ना. असं करू, हे करू, ते करू, पण होत काय नाही. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे एखाद्या गोष्टीचा आपल्याला यशापर्यंत पोहोचायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, तर यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय कुठेही यश नाही. आणि यशाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, यशाला कोणताही शॉर्टकट नाही, विषय संपला. त्याच्यामुळे यश मिळवायचं तर कष्टाशिवाय पर्याय नाही. जर कष्ट करायचे नसतील तर स्पर्धा परीक्षेकडे यायचं नाही, समजलं का. कारण की कष्ट हेच एकमेव साधन स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश संपादन करून देत असते, ही वास्तविकता आहे, समजलं का. त्याच्यानंतर जिथली गोष्ट तिथेच लागू होते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सगळी माणसे सारखी असणे, बरोबर ना. सगळी माणसे सारखी असणे म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना रे, एकाच माळेचे मणी, बरोबर का नाही. एकाच माळेचे मणी आहेत म्हणजे सारखी सर्व माणसे सारखी असणे म्हणा किंवा सारख्या स्वभावाची असणे म्हणा. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 ही येऊ शकत नव्हता. मी 4 पर्यायांचं विश्लेषण करून देतोय. म्हणून पर्याय क्रमांक जो काही तुमचा 3 आहे, पर्याय क्रमांक 3 या म्हणीसाठी योग्य ठरतोय. म्हणून अशा पद्धतीची प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात. आणि या संपूर्ण नोट्स आपल्या बॅच मध्ये उपलब्ध आहे. ओके. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बॅच कुठल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे? प्रवीण कड क्लासेस मध्ये तुम्हाला महावितरणसाठी सेपरेट बॅच, स्पेशल बॅच आता उपलब्ध करून दिलेली आहे आपण, समजलं का. ज्या बॅच मधून तुम्ही अकाउंटची प्रवीण कड सरांची बॅच घेताय, त्याच बॅच मध्ये आपली मराठीची बॅच सुद्धा उपलब्ध आहे. टेन्शन नाही. एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर तुम्हाला सर्व महावितरणसाठी जेवढं काही कंटेंट आहे तेवढं एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, बरोबर. चला जाऊया 5 नंबरच्या प्रश्नाकडे. 5 नंबरचा प्रश्न बघा. आता इकडं समानार्थी शब्दांचा गट. आता मी थोडी वेगळ्या पद्धतीची टेक्निक घेतली आहे की आता 4 पर्यंत विश्लेषण आलं म्हणजे एकाच प्रश्नातून तुम्हाला किती प्रश्न तयार होत आहे, तर 4 प्रश्नांची तयारी होते आहे, समजलं का. म्हणजे आपण 10 प्रश्न जर विश्लेषित करून घेतली, 10 गुणिला 4 म्हणजे 40 प्रश्नांची तयारी तुमची होते आहे, बरोबर लक्षात ठेवा. म्हणून हा एक मानस आहे आपला, कोणीही जे काही लेक्चर घेतोय मी ते लेक्चर अजिबात म्हणजे मिस करू नका किंवा त्या ठिकाणी त्या लेक्चरला गैरहजर राहू नका. प्रत्येक लेक्चर आवर्जून बघा आणि तयारी उत्कृष्ट पद्धतीने करून घ्या. बघा आता प्रश्न आपल्याला विचारला, समानार्थी शब्द ओळखा. कशासाठी? तर हाव साठी समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे, बरोबर आहे. मग हाव म्हटल्यानंतर आता मला या गोष्टीची हाव आहे, बरोबर. म्हणजे आता बघा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची बरीच लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतात की या गोष्टी त्याला हाव आहे, बरोबर ना. किंवा तो नुसता पैशांची त्याला हाव आहे, नुसता पैशांच्या मागे धावतो, बरोबर का नाही.
तर हाव म्हणजे काय, तर हाव म्हणजे सोस आहे त्याला. त्याच्यानंतर त्याचे समानार्थी शब्द बघा रे, त्याचे समानार्थी शब्द हव्यास, हाव, लालूच, आसक्ती, लालसा, लोभ, अशा पद्धतीचे संपूर्ण त्याचे समानार्थी शब्द आहे. आता हावचा हा विचारला, त्याच्या व्यतिरिक्त ही शब्द सुद्धा विचारली जाऊ शकतात, म्हणून मी सर्वच्या सर्व शब्द तिथे लिहून घेतले. कारण की इथं तोंडी सांगायला आपल्याला वेळ जो काही आहे, त्या वेळेची मर्यादा असते. जास्त लेक्चर आपलं रटाळ नको व्हायला, बरोबर ना. म्हणून त्या पद्धतीने संपूर्ण विद्यार्थ्यांचा विचार करून, परीक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवून या संपूर्ण परीक्षाभिमुख लेक्चर आपल्या या प्रवीण कळ क्लासेस या युट्यूब चॅनलवरती होत असतात मित्रांनो. तुम्ही सरांना बघता. त्याच्यानंतर आता आपण मराठी सुरू केलेला आहे, मराठीची लेक्चर बघा, बरोबर ना. त्याच्यानंतर बघा आता हिया म्हटल्यानंतर बघा आता आमच्या ग्रामीण भागामध्ये देशी शब्दांमध्ये हा शब्द खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. की हिया म्हणजे काय रे, तर हिया म्हणजे धाडस, की याचा हिया खूप मोठा आहे. आता आमच्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा शब्द प्रचलित आहे, प्रसारित आहे. हिया म्हणजे काय, धैर्य म्हणतात त्याला, धाडस म्हणतात, साहस म्हणतात, धारिष्ट म्हणतात, जिगर म्हणतात, समजलं का. त्याला म्हणतात, हे संपूर्ण त्याचे समानार्थी शब्द आहे. ओके. त्याच्यानंतर हिरमोड, हिरमोड म्हणजे काय, तर हिरमोड बघा आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द बऱ्याचदा येतो, की त्याने त्याचा हिरमोड केला, किंवा तिने त्याचा हिरमोड केला, किंवा त्याने तिचा हिरमोड केला. म्हणजे काय झाली रे, निराशा झाली. नका अडकू पोरं त्याच्यात, बरोबर का नाही, नका अडकू. त्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला आपलं यश खूप मोठं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हिरमोड म्हटल्यानंतर विरस, निराशा आणि मनोभंग अशा पद्धतीने त्याचे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. आहार म्हटल्यानंतर सांगण्याची गरज नाही ना. आहार म्हणजे भोजन, अन्न, खाद्यपदार्थ, भक्ष्य, खुराक, विषय संपला. म्हणून हे तिघ येऊ शकणार नव्हते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पर्याय 4 चौघ पर्यायांचं विश्लेषण, संपला विषय, बरोबर आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. 6 नंबरचा प्रश्न बघा रे. आता प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील म्हणींचा योग्य अर्थ निवडा. गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ, बरोबर ना. पहिला तिथं आपल्याला जो काही पहिला पर्याय दिला बघा, ठीक आहे, तुम्हाला आता उत्तर नाही माहिती, पण उत्तर कसं काढायचं त्याची टेक्निक सुद्धा डेव्हलप करा, त्याची टेक्निक सुद्धा काय करा, विकसित करा. बघा इकडे लक्ष द्या. मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करतात. बघा आता पहिला पर्याय आपण वाचला, एकत्र आलेली गाढवे एकमेकांना लाथा मारायला सुरुवात करतात. आता हे येणार का, नाही येणार ना. वाचल्यानंतर ते समजतंय की ते येणार नाही. कारण की अशा पद्धतीने शब्दशः अर्थ घेतला जात नाही. म्हण असो का वाक्प्रचार असो, शब्दशः अर्थ घेतला जात नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो काही प्रसंग आलेला असतो त्याच्याशी त्याची सांगड घातलेली असते रे, ती रचना तिथे आलेली असते. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये बघा, मूर्ख लोक एकत्र आल्यावर एकमेकांना लाथा मारायला सुरुवात करतात कारण ते चेकाळलेले असतात. हे येणार का रे, हे चुकीचं आहे ना. बघितलं का तुम्ही कुठं असं, अजिबात नाही. हे सुद्धा तिथे लागू पडत नाहीये. मूर्ख लोक एकत्र आल्यावर एकमेकांना लाथा मारणे बंद करतात कारण ते सगळेच मूर्ख असतात. हे पण येणार का, नाही येऊ शकत ना. उरला एकच पर्याय, म्हणजे पहिला काय, की मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करतात. कृत्य म्हणजे काय, कृत्य म्हणजे कार्य किंवा कृती. म्हणजे आलं का नाही दैनंदिन जीवनाशी निगडीत, त्याची म्हणजे त्याची मन दैनंदिन जीवनाशी झाली का नाही, किंवा त्याचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनाशी जुडला का नाही. म्हणजे म्हणून त्याला म्हटलं जातं की म्हण किंवा वाक्प्रचार या दोन्ही गोष्टीची सांगड जी काही असते ती आपल्या दैनंदिन जीवनाशी घातलेली असते आणि त्या पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. काही अडचण असेल बरोबर तर आता माझा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, काही अडचण नाही. चला जाऊया पुढं. हा होता 6 नंबरचा प्रश्न. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता खाली दिलेल्या पर्यायातून व्याकरणाच्या दृष्टीने योग्य असलेला पर्याय निवडा. याचं उत्तर अगदी सर्वांना यायला पाहिजे आता, कारण की आता हळूहळू आपण काय करतोय तर व्याकरणिक दृष्ट्या संपूर्ण जे काही प्रश्न आहे त्याचं विश्लेषण उत्कृष्ट पद्धतीने करून घेतोय. बघा आता ऊर्जा आणि संरक्षण या क्षेत्रात मिळेल त्याच्याकडून मदत घ्यावी, कारण दोन्ही क्षेत्रात आपली भूमिका फक्त ग्राहक इतकीच आहे. चला पहिला प्रश्न आपण वाचला. दुसऱ्या पर्यायाकडे चला. अमेरिकी पाहिजे होतं, इथं अमेरिकी झालाय, म्हणजे हा शब्द चुकलेला आहे. अध्यक्षांच्या एअरफोर्स 1च्या विशेष असं नाही, विशेष असं पाहिजे होतं. वापरातील अत्याधुनिक तंत्रसज्ज हेलिकॉप्टरच्या केबिन्स टाटा कंपनी हैदराबाद येथे बनवते. आता बघा हेलिकॉप्टरच्या केबिन्स नाही, कॅबिन्स. ओके,
म्हणजे अशा पद्धतीने टाटा कंपनी हैदराबाद, हैदराबाद नाही हैदराबाद, समजलं का, हैदराबाद येथे बनवते. म्हणजे इथं 4 ते 5 चुका आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 येऊ शकणार नाही. नंबर 3 चा पर्याय दिला होता तेजस हे एक आपले विमान, पूर्णविराम आलाय, तसं येत नाही, समजलं का. आपले विमान वाक्य पूर्णच झालेलं नाही, तिथं पूर्णविराम कसा येणार आहे बरोबर. पूर्णविराम कुठे येतो रे, वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम येतो ना. म्हणजे एखादी विचार मालिका असेल, ती विचार मालिका जिथे संपते तिथं त्या ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो, म्हणून इथं पूर्णविराम येणार नाही. पहिली चूक झाली. ते 100% भारतीय असावे, यासाठी इथं येऊ शकला असता पूर्णविराम. यासाठी तब्बल 1983 पासून आपण प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे आपले प्रयत्न सुरू आहेत असं पाहिजे होतं, आपण नको पाहिजे होतं. तर आपले अशा पद्धतीने राहिलं असतं, कुठं बरोबर आलं असतं ते परंतु झालेलं आहे, तर इथं परंतु पाहिजे होतं. परंतुच्या अगोदर पूर्णविराम नसतो, समजलं का. तिथं अर्धविराम येत असतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेल्या आहे की जेव्हा जेव्हा उभयने अव्ययने वाक्य जुडलेलं असेल तेव्हा त्याच्या आधी कोणतं चिन्ह, कोणतं विराम चिन्ह देतात, तर तिथं अर्धविराम दिलेला असतो मित्रांनो, म्हणून तिथं पूर्णविराम येत नाही. म्हणजे इथं सुद्धा 4 ते 5 चुका आपल्याला दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येऊ शकत नव्हता. अजूनही त्यातील 70% यंत्रणा परदेशातून आयात केली पाहिजे होतं, आयात झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो काही आहे तो चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 काय होता, आपला जुना विश्वासू मदतनीस. विश्वासू म्हटल्यानंतर इथं रस्व नाही, दीर्घ पाहिजे होतं. मदतनीस असलेली रशियाकडून, मदतनीस असलेला रशिया देश म्हणू शकतो आपण, बरोबर, किंवा असलेल्या रशियाकडून असं आपण म्हणू शकत राहिलो असतो, पण हे चुकीचं आहे. आपण S-400 हा क्षेपणास्त्र यंत्रणा झालेला आहे, यंत्रणा पाहिजे होतं. विकत घेण्याचा निर्णय घेतला, म्हणजे पर्याय 4 ही चुकीचा आहे. फक्त पर्याय कोणता उरलेला, एकच, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. आता हे सांगण्याचा उद्देश एकच आहे, या सर्व गोष्टी घेण्यामागचा उद्देश एकच आहे की अशा पद्धतीचा TCS आणि IBPS चा पॅटर्न आहे, तुम्हाला अशा पद्धतीने बदलायचा आहे. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला उत्कृष्टपणे करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर आता जाहिरातीच्या बाबतीत आहे, बॅचच्या संदर्भात आहे की 499 बॅच आहे, 6 महिन्यासाठी कालावधी आहे. स्पेशल महावितरणसाठी बॅच आपण लॉन्च केलेली आहे, काही विचार करू नका, मी आधी पण बोललोय. त्याच्यानंतर पुढे बघा, आता दिलेल्या पर्यायातून म्हणीचा अर्थ निवडा. बघा आता हा प्रश्न थोडा रिपीट झालेला आहे, ओके, टायपिंग करताना, म्हणजे आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. तर याचं उत्तर जे काही आहे तर त्याचा पर्याय क्रमांक 2च उत्तर येणार आहे. तिकडे पण हाच प्रश्न होता, थोडा रिपीट झालेला आहे तो क्वेश्चन, काही अडचण नाही. 9 नंबरचा प्रश्न बघा, आता खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. आता सर्वांना माहिती आहे की स्वदेशी म्हटल्यानंतर, रक्तहीन म्हटल्यानंतर, परदेशी म्हटल्यानंतर हे तिघच्या तिघ शब्द काय आहे, अशुद्ध आहे. कारण की त्यांना शुद्ध लेखन कशा पद्धतीने लिहितो आपण, स्वदेशी म्हटल्यानंतर शुद्ध लेखन अशाच पद्धतीने केलं जातं ना, हा शुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर रक्तहीन म्हटल्यानंतर हला रस्व नाही तर दीर्घ विलांटी येते. ते काय येते, कशी येते, बॅच मध्ये याचे नियम मी घेतलेले आहेत. रस्व दीर्घचे संपूर्ण जे काही नियम आहे ते बॅच मध्ये मी सविस्तर घेतलेले आहे की कुठे रस्व असते, कुठं दीर्घ असते, कुठं रस्व उकार असतो, कुठे दीर्घ उकार असतो, जोडाक्षर कसं तयार होत असतं. जर तुम्हाला परीक्षा कोणती असो, फक्त महावितरणच नाही, तो जिल्हा परिषदेचा पेपर असो, आरोग्य विभाग असो, पुरवठा निरीक्षक असो, कारागृहाचा पेपर असो, पोलीस भरतीचा पेपर असो, एनी हाऊ पेपर कोणताही असो, मराठी एकच आणि त्याच्यानंतर विचारलेली प्रश्न सुद्धा एकच. म्हणजे अशा पद्धतीच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजे आता जर तुम्हाला हा प्रश्न पोलीस भरतीला विचारल्याचं उत्तर वेगळं असणार आहे असं नाही, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली असणार आहे. म्हणजे आता इकडं परदेशी म्हटल्यानंतर हे चुकलेलं आहे, परदेशी अशा पद्धतीने तो शब्द शुद्ध आहे. आता आपल्याला विचारलेला आहे शब्द लेखन योग्य कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 पंचक्रोशी. माहिती आहे ना पंचक्रोशी, 5 गावांचा जो काही समूह असतो त्याला पंचक्रोशी म्हणून ओळखलं जातं. हा 9 नंबरचा प्रश्न होता आणि अगदी आता शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तो म्हणजे खाली दिलेल्या पर्यायी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य असलेला जो काही पर्याय आहे तो निवडायचा सांगितलेला आहे. आता इकडे बघा, हा प्रश्न सुद्धा आपला तिकडचा इकडं रिपीट झालेला आहे. ओके, आपण काय करूया,
की ह्या प्रश्नाचं म्हणजे 2 प्रश्न जे काही ते 2 प्रश्न पुढच्या लेक्चरला जास्त घेतो मी, काही अडचण नाही. ओके, कारण की आपलं टायपिंग जे काही तो वेगळा व्यक्ती करत असतो, त्याच्यामुळं थोडं त्याच्याकडनं अशा पद्धतीने 2 प्रश्न रिपीट झालेले आहेत. काही अडचण नाही मित्रांनो. ओके, रिव्हिजन होते. बघा आता याचं उत्तर आपण बघितलेलं आहे, बरोबर. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च आहे. ओके, याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. त्याचं विश्लेषण सुद्धा आपण घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये मी सांगताना 10 सांगतो, पण 8 प्रश्नांचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता याच्यानंतर मी 2 प्रश्न जास्त घेणार आहे आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे त्याचं विश्लेषण मी जास्तीत जास्त करून देतो. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.